चण्याच्या करंज्या आहेत, चण्याचे लाडू आहेत. चण्याच्या करंज्या कशा आहेत आणि त्या आपल्या 5चं पॅक येतं करंज्या. सुंदर याचे हॅम्पर्स रेडी केलेले आहेत. सो हा थोडा वेगळा आहे. हा वेगळा आहे. तर ह्याच्यात तू बघशील एक छोटा दिवा, एक मोठा दिवा, वाती आहेत पाठीमागे, दगडातच कोरलेलं सरस्वतीचं यंत्र, आंब्याचा पूर्ण हॅम्पर आहे हा. मी मँगो मेनिया म्हणतो आम्ही त्याला. दगडातून अख्ख्या दगडातून कार्व केलेलं परत तुळशी वृंदावन आहे. तुम्ही सिम्बॉलिक छोटस रोप लावू शकता किंवा नाहीतर तुम्ही याच्यावर एक दिवा ठेवा, पणती ठेवा, तेवढी व्यवस्थित जागा आहे. फराळाची चव घ्या आणि तुम्हाला जी गोष्ट आवडेल ती आपण अशी छोट्या पॅक मध्ये करून तुम्हाला देऊ शकतो. किती क्यूट आहे. आणि हे छान, ही कडबोळी आहे. चणापीठ लाडू, चणापीठ करंजी आणि लाल पोहे या 3 गोष्टींशिवाय कोकणी माणसांची दिवाळी अपुरी असते असं म्हटलं जातं. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अर्थातच कोकण बाजारमध्ये मिळतील. सो भाकरीची सगळी पिठं, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, लाल तांदळाचं भाकरीचं पीठ मिळेल, जे सहसा कुठे मिळत नाही, दुर्मिळ आहे. मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया असं सध्या काय करतेय तर दिवाळी सिरीज एक्सप्लोर करतोय आणि बऱ्याच ठिकाणी फराळ, कपडे, कंदील हे सगळे एक्सप्लोर करता करता गिफ्टिंग ऑप्शन्स एक्सप्लोर करावे असं तुम्ही मला सांगितलं होतं. तर गिफ्टिंगसाठी पारंपरिक काहीतरी गोष्टी तुम्ही जर द्यायच्या असेल, युनिक, हटके, तर त्यासाठी एक हक्काचं ठिकाण आहे जिथे मला स्वतःलाही जायला आवडते. तिथे काहीतरी पारंपरिक आहे असं मला कळलंय. सो ते काय आहे चल पाहूयात. आपण आलो आहोत कोकण बाजारात. दादरची ही शाखा आहे. ठाण्याच्या शाखेलाही गेलो होतो. दादरच्या शाखेत काय मिळतं यासाठी तुम्ही मला खूप मेसेजेस केले आहेत, ती आपण एक नंतर एक्सप्लोर करणार आहोत. पण सध्या दिवाळी निमित्त कोकण बाजारमध्ये अस्सल पारंपरिक असं काहीतरी गिफ्टिंग ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ते काय आहेत ते देविकाला भेटणार आहोत आणि पाहणार आहोत. चल. हक्काची मैत्रीण म्हणता म्हणता देविकाला आपण पुन्हा एकदा भेटलेलो आहोत. आणि अनेकदा असं होतं की कमेंट्स येतात, डीएम्स येतात आणि दादरचं कोकण बाजार एक्सप्लोर करा असे बरेच कमेंट्स आणि डीएम्स आलेत ठाण्याच्या कोकण बाजारानंतर. सो आपण तेही करणार आहोत आणि मी देविकाला पण म्हणाले की ते एक्सप्लोर करायचंय. पण त्याआधी अनेकांनी विचारलं की काहीतरी युनिक दिवाळी गिफ्ट हवंय आणि मला असं कळलं की तुमच्याकडे काहीतरी पारंपरिक अस्सल आहे. सो काय आहे देविका, तूच सांग आम्हाला. नक्कीच. वेलकम टू कोकण बाजार सगळेजण. आणि कोकण बाजार ही ब्रँड नेहमीच ओळखली जाते की काहीतरी पारंपरिक आणि युनिक हे आपण आपल्या कस्टमर्सना द्यावं. असं आमचा गेले 15 आता 16 वर्ष हा प्रयत्न आहे दादरमध्ये आणि ठाण्यात गेले काही महिने. तर दिवाळी आलेली आहे आणि गिफ्टिंग हे दिवाळीमध्ये सहसा आपण करतोच. पण आजकाल लोक सुद्धा बरीच अवेअर झाली आहे चित्राली. आणि युटिलिटीचं पण काहीतरी असावं ज्याचा उपयोग व्हावा. उगाच आपलं दिलाय काहीतरी आणि मग त्याचा उपयोग आहे नाही असं नको व्हायला. ऍट द सेम टाइम लोकांना ट्रेडिशनल हवं असतं, कारण दिवाळीमध्ये या गोष्टी द्यायला आपल्याला छान वाटतात आणि ट्रेडिशनल गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत. सो तसे आपल्याकडे खूप सुंदर असे दगडात कोरलेले दगडी दिवे आहेत. अखंड दिवा ज्याला आपण म्हणू शकतो. नवरात्रीतही खूप गेले ते आमच्याकडून. आणि हे असे सुंदर दगडी दिवे तुम्हाला मी दाखवते इथे कॅमेरावर. हे खूप पारंपरिक डिझाईन आहे आणि हे फार असं आणि ते प्रॉपर दगडात कोरलेला आहे. सिंगल दगडातून कोरलेला तो दिवा आहे आणि त्याच्यात बरीच डिझाईन्स आणि साइजेस तुम्हाला मिळतात आपल्याकडे. छोटी साईज, छोटा साईज हा आहे 350चा. 350 पासून स्टार्ट होतात आपल्याकडे. आणि त्यात वात आणि इथे तेल राहतं. वात इथनं बाहेर येते आणि हे अगदी पारंपरिक आहे. जर आय डोंट नो जुन्या कोणाकडे ते असतील पण आता पाहायला मिळत नाही. त्यामुळे माझ्यासाठी हे गिफ्टिंग साठी एकदम प्रॉपर, म्हणजे काहीतरी दिल्याचं समाधान, काहीतरी वेगळं दिल्याचं समाधान, वर्षोनवर्ष टिकणार आणि आपली पारंपरिक जी काही परंपरा संस्कृती आहे ते जपणार आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे माझं असं या व्हिडिओतर्फे आव्हान असेल की गो वोकल फॉर लोकल. कुठूनही खरेदी करा पण प्लास्टिकचे, चायनाचे दिवे न घेता आपल्या मराठी मातीच्या पणत्या किंवा दगडी दिवे जे थंड करतात आपल्या वातावरणाला. दिवाळीत जी उष्णता वाढलेली असते आणि पारंपरिक आहेत, आपल्या लोकल कोकणातल्या आर्टिझन्सनी केलेले आहेत, ते तुम्ही घ्या. तुमच्या घर सजावटीला सुद्धा खूप छान आहे. किंवा एक छोटासा दिवा आणि काहीतरी गोड असं गिफ्टिंगला अगदी सुटसुटीत गिफ्टिंग ऑप्शन आहे. आणि इनफॅक्ट ह्याच्यातले हॅम्पर्स मी आता दाखवीनच तुम्हाला. सो दगडी दिव्यांची आमच्याकडे खूप
हे असल्यामुळे असे आपण सुंदर याचे हॅम्पर्स रेडी केलेले आहेत. सो हा थोडा वेगळा आहे. हा वेगळा आहे. तर ह्याच्यात तू बघशील एक छोटा दिवा, एक मोठा दिवा, वाती आहेत पाठीमागे, ओके, दगडातच कोरलेलं सरस्वतीचं यंत्र. कारण लक्ष्मीपूजन करतो आपण दिवाळीत, पण सरस्वतीला आवाहन केल्याशिवाय, गणपतीला आवाहन केल्याशिवाय आपण कधीच लक्ष्मीची पूजा करत नाही. खरंच ही आपली मराठी संस्कृती आहे. आणि म्हणून दिव्यांच्या बरोबर सरस्वतीचीही पूजा करा. आपण ती दसऱ्याला करतो आणि मग पुढे आपले सणवार चालू होतात. तर लक्ष्मीपूजनाला जरूर सरस्वतीची पूजा करावी. आणि एक छोटंसं रांगोळीचं पाकिट तुम्ही इथे बघू शकता. सरस्वती कोरलेली आहे दगडात. त्याची आपल्याकडे अशी हे आहे, अशी मोठी पाटी आहे. तर ही बघा, आणि ही पण ऍक्च्युअली खूप युनिक आहे नुसतीच गिफ्ट करायला, बिकॉज अशी दगडात कोरलेली सरस्वती मिळते. आता ते फ्रेम्स मिळतात आणि मग त्याच्यावरती खणाच्या फ्रेम्स, पण ह्या ओरिजिनल आणि प्रॉपर जर कोरलेली आहे. आणि मला हे सांगायला आवडेल की तुमच्या मुलांना किंवा तुम्ही स्वतः ह्याच्यात आपण रांगोळी भरायची असते. म्हणजे दिवाळीचे सणवाराचे दिवस आहेत, आपण रांगोळी काढावी, शुभकार्य असतं. तर लहान मुलांना रांगोळी नसेल येत काढता, ऍटलीस्ट या साच्यात भरू देत. खरंच आणि ऍक्च्युली त्याच्यावरती चॉकने फिरून पण जसे आपण स्लेटनी प्रॅक्टिस करतो, म्हणजे आपण जर लहान मुलाला जेव्हा प्रॅक्टिस करायला लावतो ना लिहायला, तेव्हा ते माहिती असे टिपक्यांचे येतात, तसं हे केल्याने ना आय एम शुअर त्यांना ती सरस्वतीची रांगोळीची डिझाईन पण काढता येणार आहे आणि आपल्याला पारंपरिक गोष्ट जपता येणार आहे. सो ही खूपच सुंदर. आणि ह्याची काय स्टार्टिंग रेंज आहे? 500 रुपये. सो 500 रुपयाला ही आहे. आणि ते हॅम्पर कसं होतं जे आपण बघत होतो? सो हॅम्पर आम्ही कस्टमाइज करतो. आता एकांची ऑर्डर जाते म्हणून ते आहेत. सो हॅम्पर्स ते आपले साधारण एक 700-800 पासून स्टार्ट होतात. तुम्ही जशा गोष्टी घेताय त्याच्याप्रमाणे. म्हणजे मोठे दिवे आहेत का, छोटे आहेत का, सरस्वतीचं यंत्र ऍड केलं आहे का. दगडी प्रकारात आपल्याकडे अजून एक गोष्ट आहे, ती सुद्धा हॅम्पर मध्ये ऍड होते. ते म्हणजे असं मिनी तुळशी वृंदावन. किती गोड आहे. तर हे असं अख्ख्या दगडातून कार्व केलेलं परत तुळशी वृंदावन आहे. तुम्ही सिम्बॉलिक छोटंसं रोप लावू शकता, किंवा नाहीतर तुम्ही याच्यावर एक दिवा ठेवा, पणती ठेवा, तेवढी व्यवस्थित जागा आहे. म्हणजे आजकाल घरी बरेच जण लोक दिवाळीला लोकांना बोलवतात, किंवा दिवाळी पार्टी असेल, भाऊबीज, पाडवा, एखादं टी लाईट ठेवून तुमच्या टेबलावर डेकोरेट करायला ठेवा. खूप सुंदर दिसतं. आणि ते ऍक्च्युली ते इतकं पारंपरिक आणि इतकं छान आहे. आणि त्याचं काम ऍक्च्युली सगळ्याच काम इतकं छान आणि अस्सल आहे ना की ते बघायला. त्यामुळे कस्टमाइज होऊ शकतात हॅम्पर. सो अगदी 350चा दिवा आहे, तुम्हाला तो तुमच्या त्याच्यात काहीतरी ऍड करून ते कस्टमाइज करू शकता, किंवा तुम्हाला फक्त दिवा द्यायचा आहे तर दिवाही हे ऑप्शन आहे. त्या व्यतिरिक्त बरेच ऑप्शन्स आहेत. आणि मग बाकी काय, म्हणजे कसं कस्टमायझेशन होतात, काय त्याच्यात ऍड होऊ शकतं, तू काय सजेस्ट करशील? राईट. सो मी म्हणायचं दगडी गोष्टी या 3-4 ऑप्शन्सनी अगदी 1500 पर्यंतचे हॅम्पर जातात. पण जे डिस्काउंट चालू आहे दिवाळीसाठी खास, तर अगदी तुम्हाला 1200 पर्यंत मोठा फुल हॅम्पर मिळतो. आमच्या इंस्टाग्राम, फेसबुक पेजवर पण त्याच्या ऍड चाललेल्या आहेत. आणि ह्या झाल्या डेकोरेशनच्या वस्तू. ह्याच्यानंतर दुसरी पारंपरिक वस्तू जी आजकाल परत मिळणं खूप दुर्मिळ झालंय, आणि आवर्जून एक वन टाइम गिफ्ट आहे माझ्यासाठी, म्हणजे पाट आणि चौरंग. पाडव्याला खरं म्हणजे किंवा भाऊबीजेला आपण पाटावर बसून ओवाळायचं असतं, किंवा चौरंगावर लक्ष्मीपूजन करायचं असतं. ते आजकाल थोडं कमी होत चाललंय, किंवा या गोष्टी कुठे मिळतात हे लोकांना माहिती नाही. अस्सल मिळतात की नाही, तो एक परत त्याच्यात ते लाकूड कसं असतं त्याच्याप्रमाणे. तर तुम्हाला कायमच गणपती आणि त्यात आपल्याकडे भरपूर येतात असे सुंदर चौरंग मिळतील, पाट मिळतील. ह्याच्यात वेगवेगळे डिझाईन्स आहेत, जे मागच्या तुमच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवले होते गणपतीत ऍक्च्युली. आणि खूपच असं एकदम टिपिकल ऑथेंटिक क्विंटेसेन्शियल जे आपण म्हणतो तसे डिझाईन्स आहेत. अगदी पारंपरिक रंग, लाकूड, आणि त्याचं ते टिकाऊ म्हणून, कारण की हे प्रॉपर कोकणातून बनवून घेतलेले आहेत. जे मूळ कारिगर असतात त्यांच्याकडनंच बनवून घेतलेले आहेत. त्यामुळे त्याचा साचा, त्याचा ढंग तो तसाच आहे. आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला होता. लाकूड वापरलं जातं त्याला, त्यामुळे ते पाण्यात फुगत नाही, खराब होत नाही, वर्षानुवर्ष चालतात. तर एखादी अशी वस्तू सुद्धा तुम्हाला घ्यायची असेल तर ती आपल्याकडे आहे. आणि अनेकदा दिवाळीला अनेक लोक घरी गृहप्रवेश करतात, किंवा घरात किंवा कोणाचं काही असं स्पेशल काय असतं, तर त्यासाठी घरात या पारंपरिक गोष्टींना दिलेल्या त्या कायम लक्षात राहतील असं मला वाटतं. कारण की आपण बरंच काय देतो, पण ही परंपरा, संस्कृती आता पुन्हा नव्याने लोकांना ती हवीशी वाटायला लागली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तर प्लीज अजिबात मिस करू नका. आणि तू म्हणालीस गिफ्टिंग बद्दल, तर गिफ्टिंग द्यायचं असेल, तुम्हाला डेकोरेटिव्ह वस्तू समजा नसत्या द्यायची,
तर संपूर्ण फराळ आपल्याकडे आहेच. अरे वा. 17 प्रकार आहेत फराळाचे घरगुती. त्याच्याकडे आपण वळूच. जर का अगदी फराळ नको असेल, हेल्दी ऑप्शन्स हवे असतील तर तेही आहेत, जे आपल्याकडे 12 महिने असतातच. आणि युनिक काहीतरी असे हॅम्पर्स आम्ही केलेले आहेत जे दिसतातही खूप छान. आंब्याचा पूर्ण हॅम्पर आहे हा आपला. मी मँगो मेनिया म्हणतो आम्ही त्याला. आणि याच्यात अशा सुंदरशा बास्केटमध्ये किंवा तुमच्या बजेट प्रमाणे तो सजवून देतो आम्ही तुम्हाला. तर ह्याच्यात अशी एक छान आमरसाची बाटली येते. मग तुम्हाला पिकलेल्या आंब्याचं पण सरबत येईल. हा आमरस आहे, हे सरबत आहे. ओके. मग आपल्याकडे पन्ह येतं, म्हणजे आंबा आणि कैरी ह्याच्यातलं सगळं आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर पन्ह मिळेल तुम्हाला. आंब्याचा जॅम आहे, असं छान छोटीशी बॉटल. छान हापूस आंब्याचा जॅम आहे आणि मार्मलेड नाही, तो छान टिपिकल जॅम आहे, घट्ट जॅम आहे. स्मॉल बॉटल्स आहेत, बिग बॉटल्स आहेत. आंबा पोळी आहे, आंब्याचं साठं आहे आपलं. हे आमचं बेस्ट सेलर मँगो कॅशू रोल्स आहेत, आंब्याचे रोल, त्याच्यामध्ये काजू भरलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी दिसायला पण छान वाटतात, ते टिकतात. फराळाचं खाऊन कंटाळा आला असेल तर अशा गोष्टी देऊ शकता. आणि असं छान त्याला पॅकिंग येणार आहे. तुम्ही हे सुद्धा कस्टमाइज करू शकता, तुम्हाला जे कमी जास्त छोटं मोठं करायचं आहे त्याच्याप्रमाणे. अजून एक हॅम्पर आहे जे आत्ताच आमचं एका कॉर्पोरेटला जातं आहे. त्या अशा तुम्हाला सुंदर बॅग्स मिळतील हॅपी दिवाळीच्या. अरे वा. आणि ह्याच्यात एक छोटासा हॅम्पर आहे ज्याच्यात थोडं फराळाचं आहे आणि थोड्या जास्ती टिकणाऱ्या गोष्टी आहेत. अच्छा. उदाहरणार्थ मी सांगते ओपन करून. म्हणजे फराळाचे नॉर्मली आपले 1/2 किलोचे पॅक्स असतात, पण जर का हॅम्पर किंवा तुमच्या बजेट प्रमाणे आपण छोटे पॅक्स करू शकतो. सो तुम्ही कोकण बाजार मध्ये या, फराळाची चव घ्या आणि तुम्हाला जी गोष्ट आवडेल ती आपण अशी छोट्या पॅक मध्ये करून तुम्हाला देऊ शकतो. किती क्यूट आहे. आणि हे छान, ही कडबोळी आहे. ह्याच्यामध्ये आम्ही एक कडबोळीचं छोटं पॅकेट घातलंय, हे पण छान व्यवस्थित लेबल्ड आहे. त्याच्यानंतर 2 फ्लेवर्ड कॅशूज घातलेत आपण, जे टिकणार आहेत अगदी 3 महिने. सार क्रीम अनियन, मॅगी मसाला असे ट्रेंडी फ्लेवर्स आहेत हे. ओके. या बॉटल्स पण खूप छान दिसतात द्यायला. मँगो जॅम पण सप्टेंबर 25 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे, म्हणजे ऑलमोस्ट वर्षभर टिकणार आहे. त्यामुळे म्हणजे तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला असं युनिक गिफ्ट द्यायचं असं माझं सजेशन आहे, एखाद दुसरा कुठला तरी असा छोटा दिवाळीचा आयटम, बिकॉज तो दिवाळी पारंपरिक काहीतरी. आणि कडबोळी ऍक्च्युली खूप पारंपरिक आणि बनत नाही आजकाल. म्हणजे चकल्या बनतात, शंकरपाळे. हे कडबोळी ही फार कमी ठिकाणी. तर एखादा असा आणि एक टिकणारा आयटम, सो दॅट ते लॉन्जिव्हिटी पण त्याची राहते. आणि हे दिसतं पण छान. सो असा छोटासा हॅम्पर, याच्यात 3-4 गोष्टी तुमच्या बजेट प्रमाणे, ती बॅग, असं हे सगळं मिळून फक्त 620 आहे. हे बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या बजेट प्रमाणे जे द्यायचंय ते तुम्ही इथे येऊन कसं. त्यामुळे जे विचारलं होतं अनेकांनी मला कमेंट्स आणि डीएम्स करून की काहीतरी युनिक द्यायचंय, काहीतरी वेगळं द्यायचंय, सो इथल्या या गोष्टी दिल्या तर आय एम शुअर ते वेगळं असणार आहे, काहीतरी युनिक असणार आहे आणि काहीतरी ना त्यांना लक्षात राहणारं तर नक्कीच ठरणार आहे. फराळाच्या बऱ्याच गोष्टी आहेत असं तू म्हणाले, तर फराळाकडे वळूया, कारण की फराळासाठी सुद्धा बरीच मागणी आहे. बरेच जण अजूनही शॉपिंग करतायत. सो बघूया. चला वळूया फराळाकडे. फराळाचे बरेच आयटम. मी म्हणलं तसं 1760 प्रकार आहेत कोकण बाजारमध्ये. 17 फराळाचे आयटम्स आहेत आपल्याकडे. ज्या गोडाच्या वस्तू आहेत त्या साजूक तुपातल्या आहेत आणि ज्या तिखटाच्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित रिफाइंड ऑइल मधल्या आहेत. कुठेही कमी प्रतीचा वापर केलेला नाहीये. प्रत्येक दिवाळीला लागणार आणि सगळ्यांचं आवडतं बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, मोतीचूर लाडू पण आहेत आमच्याकडे. ते आवर्जून बघा. आणि हे व्यवस्थित पॅक करून ना असे छान बॉक्सेस मध्ये येतात. ते द्यायलाही छान आहेत आणि ते टिकतात बेसिकली. कसे आहेत हे? आणि सो आपल्याकडे एक साधारण 200 रुपयापासून 5 लाडवांचे पॅक्स आहेत आपल्याकडे. बेसन म्हणा, रवा म्हणा, मोतीचूर थोडा प्रीमियम असल्या कारणाने आणि साईजही मोठा आहे. सो मोतीचूर आपला 250 रुपयाला 6चा मोठा बॉक्स आहे. ओके. सो तसं आहे. आणि बाकी 5चे लाडू आहेत, कारण 5 मिनिमम नैवेद्याला लागतात. बरोबर. त्यानंतर तुम्हाला अनारसे मिळतील, पातळ पोह्याचा चिवडा मिळेल. अर्थात इनफॅक्ट चिवड्याचे चैत्राली आपल्याकडे अनेक प्रकार आहेत, कारण लोकांना वेगळं काहीतरी हवं असतं. आणि जे नॉन मराठी आहेत त्यांना सुद्धा दिवाळी अर्थात आपण सगळे सेलिब्रेट करतो. त्यामुळे फॉर नॉन महाराष्ट्रीयन्स अगेन वी हॅव अ वाईड रेंज ऑफ चिवडाज. पातळ पोह्याचा चिवडा आहे, कॉर्नफ्लेक्सचा चिवडा आहे,
ज्वारीचा आहे, बाजरीचा आहे, अच्छा. नाचणीचा आहे, भडंग आहे आपल्याकडे. हेल्दी आहे का? हेल्दी अच्छा. ऑप्शन्स आहेत आणि आपल्याकडे. ह्याची काय रेंज आहे स्टार्टिंग ह्याची हे आपली सगळे आपले पोळ्या- साधारण 100 पासूनची 100 रुपये पाव किलो साधारण ऍव्हरेज कॉस्ट ओके ओके. हा सो हा बघा, हा 95 रुपयाला आहे आणि हा हेल्दी पण आहे. जर तुम्हाला हेल्दी ऑप्शन Yes. अगेन हे पण तुम्ही हॅम्पर मध्ये देऊ शकता, म्हणजे हे आणि एखादा दिवा किंवा काही म्हणजे असंही तुम्ही देऊ शकतात. हेल्दी पण आहे. चिवडा म्हणजे दिवाळीला जाणारा पदार्थ सुद्धा आहे, त्यामुळे गिल्ट फ्री दिवाळी करू शकता तुम्ही. ऍब्सोल्युटली. चिवड्यांमध्ये स्पेशली फुलवलेले चिवडे, ज्याला आजकाल रोस्टेड म्हणून बऱ्याच ठिकाणी हे झालंय, पण त्याची पारंपरिक पद्धत जे आपण पूर्वी घरी करायचो किंवा गावाकडे करतात, फुलवतात. पोहा फुलवला की हा असा दिसतो. त्याच्यामध्ये कमी प्रमाणात तेल लागतं आणि ते अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. तर पोह्याचा फुलवलेला चिवडा आहे. हा पण आहे 110 रुपयाला. Yes, yes. आणि हे पाव किलोचे पॅक्स आहेत Packs सगळे, त्यामुळे आणि उत्तम पदार्थ म्हणजे उत्तम तेल आणि सगळं वापरून केलेलं आहे, त्यामुळे बिनदिक्कतपणे घेऊ शकता. त्यानंतर करंजी आपल्याकडे आहे अशी सुक्या खोबऱ्याची. ओके. तुम्ही बघू शकता, ती पण प्लास्टिक मध्ये पॅक केली आहे. मग वरनं व्यवस्थित डब्यात घातली आहे. ते तुटणार नाही. तुम्हाला कुठे लांब पाठवायचं असेल तर right. आपली डोमेस्टिक इंटरनॅशनल कुरिअर्स भरपूर जातात. ओके. आणि इनफॅक्ट गिफ्टिंगला बरेच जण प्रिफर करतात, कारण हे दिसायला छान दिसतं. आणि हे असं. टिकतात पण आणि right? हे टिकतात. 20 दिवस तुमच्या सुक्या खोबऱ्याच्या करंज्या टिकतात. वा. आणि आपल्याकडे सगळा ताजा फराळ येणार आहे, त्यामुळे तो तो right. बेस्ट. तुम्ही 20-25 दिवस म्हणजे कुठे जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल स्वतः किंवा तो फराळ ट्रॅव्हल करणार असेल डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल दोन्ही पद्धतीने, तर तो होऊ शकतो. अजूनही वेळ आहे, तुम्ही पाठवू शकता. पटापट ऑर्डर्स केली तर जाणार आहेत. त्यांचे सगळे डिटेल्स मी देणारच आहे. अजून काही बेस्ट सेलर आहे? कोकण म्हटलं की एक आवर्जून सांगावं असं वाटतं, करंजी म्हणतोय म्हणून. चण्याच्या पुरणाची करंजी किंवा चण्याच्या पिठाची करंजी असते, जी बऱ्याच ठिकाणी किंवा ऍक्च्युली मिळतच नाही मुंबईमध्ये. लांबून लांबून लोक येतात. तर चणा भाजून भरडून छान त्याच्यात खसखस वगैरे घालून अशी सुंदर करंजी असते. तर चण्याच्या करंज्या आता आपल्याकडे ताज्या परत दुपारी येत आहेत गावाहून, त्या येतील. चण्याच्या करंज्या आहेत, चण्याचे लाडू आहेत. चण्याच्या करंज्या कशा आहेत आणि त्या आपल्या 5चं पॅक येतं करंजी, 160 रुपयाला 5. ओके. आणि मोठ्या करंज्या असतात त्या. ओके. आणि त्या कोकणी माणसाला लागतातच नैवेद्य दाखवायला. त्यामुळे चणापीठ लाडू, चणापीठ करंजी आणि लाल पोहे, या 3 गोष्टींशिवाय कोकणी माणसांची दिवाळी अपुरी असते असं म्हटलं जातं. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अर्थातच कोकण बाजारमध्ये मिळतील. तो नावाला जागणारा कोकण बाजार आहे. कोकण म्हटल्यावरती कोकणाच्या पारंपरिक ज्या गोष्टी तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाहीत, ते इथे कोकण बाजारमध्ये मिळतील. कोकण बाजार 2 ठिकाणी अवेलेबल आहे, जे आपल्याला माहिती आहे. तर दादरमध्ये गेले 16 वर्ष आणि ठाण्यात गेले काही महिन्यांनी ठाण्याच्या ब्रांचला आपण व्हिजिट केली होती. प्रचंड प्रेम दिलं तुम्ही त्या व्हिडिओला. दादरमध्ये सुद्धा पुन्हा एकदा येणार आहोत दिवाळीनंतर, तिला भेटणार आहोत. तुमचे वारंवार मेसेजेस येत आहेत, पण दिवाळी गिफ्टिंगसाठी युनिक काहीतरी शोधत असाल तर देविकाला नक्की भेट द्या. विविध युनिक गिफ्टचे आयटम्स, त्याचसोबत हेल्दी काहीतरी द्यायचं असेल म्हणजे अदरवाईज सुद्धा जर शोधताय तर पिठांचे बरेच ऑप्शन्स आहेत. सो देविका काय काय आहे? सो पिठांमध्ये तुम्हाला कोकण बाजारमध्ये एकतर 2 प्रकारचे 2 कॅटेगरीजची पिठं मिळतात. एक आहेत जी आपली भाकरीची ट्रेडिशनल पिठं, आणि एक आहेत इन्स्टंट पिठं, म्हणजे त्याच्यातून तुम्ही इन्स्टंटली पटकन काही करू शकता. आणि प्लीज नोट, या कुठच्याही आपल्या पिठांमध्ये प्रिझर्वेटिव्ह नाहीयेत किंवा सोडा, कुठचे ऍक्टिव्हेटिंग एजंट्स नाहीयेत. धान्य धुवून वाळवून ट्रेडिशनल पद्धतीने केलेली पिठं आहेत कोकण बाजारमध्ये. सो भाकरीची सगळी पिठं, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, लाल तांदळाचं भाकरीचं पीठ मिळेल, जे सहसा कुठे मिळत नाही, दुर्मिळ आहे. व्हेरी व्हेरी हेल्दी. सप्तधान्य इन्स्टंट रेंज मध्ये तुम्हाला नाचणी आंबोळी किंवा नाचणी डोसा ज्याला आपण म्हणतो, साधी आंबोळी, अशी पिठाची तुम्हाला फक्त थोडे तास भिजत घालायची. ओके. सो दॅट ती नॅचरली फर्मेंट होतात, कारण प्रिझर्वेटिव्ह नाहीयेत, सोडाच नाहीयेत, ऍक्टिंग एजंट्स नाहीयेत. सो ती भिजवा, नॅचरली एक होतात. थालपिठाची भाजणी आमची खमंग आहे, इट्स अ मस्ट ट्राय फॉर ऑल ऑफ यू. मग टोमॅटो चिला किंवा धपाटे, हे जे सगळे दुर्मिळ पदार्थ आहेत पण हेल्दी आहेत. आजकाल आपण बरंच मिलेट्सच्या पाठी धावतोय. अगदी गव्हर्नमेंटनी सुद्धा 2023ला इयर ऑफ मिलेट्स म्हणून डिक्लेअर केलं होतं. पण कोकणात फार पूर्वीपासून बऱ्याच प्रकारची मिलेट्स आहेत आणि ती खातात, आणि त्याच्यामुळे आपण छान हेल्दी राहतो. तर त्याचे बरेच प्रकार तुम्हाला इथे पिठांचे मिळतील. ते सुद्धा हॅम्पर मध्ये ऍड करू शकता. तुम्ही हॅम्पर मध्ये करू शकता. आणि नॉमिनल रेंज आहे
85 टू ऑनवर्ड स्टार्टिंग आहे. ओके ओके. म्हणजे मागाशी तू सुचवलंस त्याप्रमाणे एखादा फराळाचा आयटम, एखादं पीठ, एखादं सरबत, एखादा काहीतरी फ्लेवर्ड कॅशूज, राईट. म्हणजे स्नॅक्स पण मिळतात, उपयोगी घरगुती वस्तूही मिळतात आणि आणि सगळं आठवणीत राहणार राहाल आहे. तुम्ही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. त्यामुळे आपण आज आलो होतो देविकाला भेटायला कोकण बाजारात. कायमच अनोखे युनिक गोष्टी मिळत असतात, परंपरेशी जोडलेले असतात, संस्कृतीशी जोडलेले असतात. आणि म्हणून जेव्हा तुम्ही विचारलं की दिवाळीसाठी काही गिफ्टिंग युनिक आयटम्स आहेत का, सो पहिला विचार मला देविकाचा आला आणि तिला विचारल्यावर ती म्हणाली की खूप सुंदर गोष्टी आल्यात आणि इथे आल्यावर मला ते पटलेलं आहे. त्यामुळे दगडी जे दिवे आहेत ते प्लीज आवर्जून जर गिफ्ट आयटम्स पाहत असाल तर हे नक्की घ्या. अगदी 350 रुपयांपासून सुरुवात आहे. ते तुम्ही हॅम्परमध्ये सुद्धा टाकू शकता आणि तुम्ही कस्टमाइज करू शकतात. त्यांना कनेक्ट व्हा, तुम्हाला जे तुमचं कस्टमायझेशनचं बजेट आहे ते सांगा आणि त्याप्रमाणे होतील. दगडी सरस्वती, दगडी दिवे हे मी स्वतः प्रेफर करेन कोणालाही गिफ्ट करायला, बिकॉज ते अतिशय युनिक आणि तितकेच पारंपरिक आहेत आणि कोणालाही दिलं तर ते तुम्हाला लक्षात ठेवणार आहेत. त्याशिवाय अजून एक गोष्ट आहे, ते जातं आहे छोटंसं, ते पारंपरिक आहे. सो ते सुद्धा त्यांच्याकडे दगडीमध्ये अवेलेबल आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा नंबर, त्यांचे डिटेल्स ॲज युज्युअल मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. कनेक्ट करा, पटापट ऑर्डर करा. आणि देविका पुन्हा भेटणारच आहोत, कारण काही दादरची ब्रांच एक्सप्लोर करावी असे अनेकांनी आम्हाला सजेशन दिले होते आपल्या ठाण्याच्या ब्रांच नंतर. त्यामुळे आपण दिवाळी नंतर पुन्हा एकदा तुला भेटू आणि पुन्हा छान ते एक्सप्लोर करू. आता पुढे अजून काय काय नवीन आयटम्स येणार आहेत किंवा अजून कोकण बाजार पुढे काय करायचा विचार आहे? सो कोकण बाजार जसं म्हणलं तसं ठाण्यात नुकतंच आलेलं आहे काही महिन्यांपूर्वी. सो दादर आणि या बाजूला तर आपले प्रोडक्ट जातातच. ठाण्यात एकदा आवर्जून या, कस्टमर्सनी पण भेट द्यावी तुमच्या चॅनलच्या असं मी रिक्वेस्ट करीन. कारण ठाण्यात सेम सेटअप आणि हे सगळे हेल्दी प्रोडक्ट्स तर मिळतीलच. त्याशिवाय आपण ठाण्यात स्वाद कोकणचा बाय कोकण बाजार म्हणून आपलं फूड आउटलेट चालू केलेलं आहे. इट्स अ QSR, इट्स अ क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट. आणि ज्या मराठमोळ्या कोकणातल्या किंवा मराठी आपल्या मुंबईच्या पारंपरिक डिशेस आहेत, म्हणजे उकडीचे मोदक, आगळी वेगळी अशी खव्याची पोळी, आंबा खवा पोळी, त्याच्यानंतर तुमची काळ्या वाटाण्याची उसळ कोकणातली आणि आंबोळी, मसाले भात, टोमॅटोचं सार, अगदी पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत भाकरी, या ज्या गोष्टी दुर्मिळ झाल्यात किंवा आपण या कुठून अशा हॉटेलमधून युजली मागवत नाही, अशा गोष्टींचा आस्वाद आपण स्वाद कोकणाचा लोकांना द्यावा, अशा याने आम्ही ते चालू केलेलं आहे. सो त्या नवीन गोष्टी अनुभवायला नक्कीच कोकण बाजारला भेट द्या. नक्कीच. आणि पुन्हा एकदा जर जे काही तुम्हाला प्रश्न असतील नेहमीप्रमाणे कमेंट्स करता, मेसेजेस करता तर नक्की करा. पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कस्टमायझेशन्स करायचे असेल तर करा. दिवे संपतायत, लवकर लवकर ऑर्डर करा. आणि अजून काही प्रश्न असतील तर सांगाच मला. तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहे आणि देविकाला सुद्धा पुन्हा भेटणार आहे. तर तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुला आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली.